वंचितच्या जागांचा तिढा सुटला, प्रकाश आंबेडकरांना मिळणार इतक्या जागा. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का, या प्रश्नांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आगामी लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्र वंचितला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत, परंतु राज्यातील 48 जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीत एकजूट पाहायला मिळत नाही. दरम्यान संजय राऊत म्हणाले, वंचित बहुजन आघाडीला फक्त 4 जागा देण्यात येतील. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जागासंदर्भात यादी येईल असे सांगतानाच राऊत म्हणाले, जर त्यांनी कोणती मागणी केली असेल तर त्यावर नक्की चर्चा होते. आगामी बैठकीत यावर लवकर चर्चा होणार आहे असंही संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. उद्या मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागासंदर्भात चर्चा होणार आहे. या चर्चेअंती जागा वाटपाची यादी येण्याची चिन्हे आहेत. मुंबईत होणाऱ्या लोकसभेच्या जागा वाटपाबाबत बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. एकंदरीत संजय राऊत यांनी म्हटलं की महाविकास आघाडीने वंचितसाठी 4 ते 5 जागा सोडणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार का, तसेच ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत